पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक संधी आहेत, परंतु त्यांचे ब्रँडिंग करण्यात आपण मागे पडतो। येत्या नोव्हेंबरमध्ये पुण्यात पर्यटनाचे मोठे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। यात जगभरातील पर्यटनातील विविध घटकांना आमंत्रित केले जाईल। पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचा DPR रद्द झाला असला तरी पर्यटनाचा विकास आराखडा राबवण्यात येणार असून त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापासाठी आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। पर्यटनाविषयी बोलताना डुडी म्हणाले, जिल्ह्यातील गडकिल्ले, अष्टविनायक, डोंगरदऱ्या, धबधबे, धरणे, नद्या ही पर्यटनाची स्थळे आहेत। केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक पुण्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्या दृष्टीने पर्यटन प्रदर्शन भरवण्यात येणार आहे। जिल्ह्यात विविध ठिकाणी जलपर्यटन, हॉट एअर बलून, पॅराग्लायडिंग सुरू करण्याचा विचार आहे। यावेळी डुडी यांनी पुणे जिल्ह्याच्या 5 वर्षाचा शेती ते उन्नती या कृषी आराखड्याबद्दलही सांगितले। ते म्हणाले, जिल्ह्यात कृषी क्षेत्रात प्रगती करण्याची खूप मोठी संधी आहे। त्या दृष्टीने जिल्ह्याचा 5 वर्षाचा कृषी क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे। यात 5 पिकांचे उत्पादन करून निर्यात करणारे तयार करण्यात येणार आहेत। जुन्नर, इंदापूर, पुरंदर, आंबेगाव या ठिकाणी अंजीर, सूर्यफूल, स्ट्रॉबेरी, आंबा यासारखी उत्पादने घेण्यात येत आहेत। त्या उत्पादनांमध्ये निर्यात क्षमता अधिक असून त्याची निवड केली आहे। अशा प्रकारे पिकांचे उत्पादन करून निर्यात करणारे 1 लाख शेतकरी येत्या 3 वर्षात तयार करू शकतो। नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री प्रकल्पाच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात अशा 10 सह्याद्री गट तयार करायचे आहेत। त्यात 10 ते 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश असेल, असंही त्यांनी सांगितलं। हाच आर्थिक बलला गती आणखी देण्यासाठी आम्ही आणखीन एक अभ्यास केला की पुणे एक असा जिल्हा आहे जे पर्यटनाच्या दृष्टीने खूप जास्त पोटेन्शियल वाला जिल्हा आहे। म्हणजे एकमेव जिल्हा असेल जिथे नॉर्थ ईस्ट किंवा हिमालय सारखा सह्याद्री आहे, राजस्थान सारखा इंदापूर दोंड आहे, जिथे एकदम मेडिवल कालीन किंवा एन्शंट कालीन मंदिर आणि गड किल्ले आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नद्या आहेत, झरणे आहेत। जे काही जिल्ह्यामध्ये एक गोष्टी असतात, काही राज्यामध्ये एक गोष्टी असतात, दुसऱ्या राज्यामध्ये दुसरी गोष्टी असतात, पण पुणे एक एकमेव जिल्हा आहे ज्या ठिकाणी सर्व गोष्टी एकच ठिकाणी आहेत। पण ज्या पद्धतीने आपल्याला त्याची ब्रँडिंग, मार्केटिंग केला पाहिजे जेणेकरून विश्वभराचे पर्यटक आपल्याकडे येतील, त्याच्यामध्ये आपण थोडंसं कमी पडतो। तर आता आपण प्लॅन ह्या पद्धतीने तयार केला पर्यटनाचा की आपले जिल्ह्यामध्ये आपण येणारे नोव्हेंबर महिन्यामध्ये एक एक्सपो घेणार आहोत, टुरिझम एक्सपो। त्याचा उद्देश असं असणार की पर्यटनामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे आणि किंवा पर्यटनामध्ये काम करणारे विश्वभराचे सर्व लोकांना आपण या ठिकाणी बोलवणार आहोत आणि त्या लोकांना सांगणार आहोत की आम्ही तुमची हँड होल्डिंग करू, गव्हर्नमेंट कडून जे परमिशन लागते ते सिस्टम आम्ही सोपे करू, तुम्हाला आम्ही परमिशन देऊ, तुम्ही या ठिकाणी येऊन इन्व्हेस्ट करा। बघा, गव्हर्नमेंट स्वतः जर करायला गेला तर त्याचा जे आउटकम आणि जे कॉस्ट व्हॅल्यू आहे ते खूप जास्त असणार आहे। आपल्याला मॅक्सिमम प्रयत्न असा केला पाहिजे की जसा बाकी क्षेत्रामध्ये आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणण्याचा प्रयत्न करतो, त्याच पद्धतीने टुरिझम सेक्टर मध्ये सुद्धा बाहेरून प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे। मी राजस्थान मधून येतोय। राजस्थानमध्ये पर्यटन हाच एक सर्वात मोठा एक बेस आहे ज्याच्यावर आमची अर्थव्यवस्था चालते। त्याने राजस्थानने एक चांगला टुरिझम पॉलिसी तेव्हा केला की त्याचे तेव्हा जे आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हवेली आहे तर ते सर्व हवेलीला गव्हर्नमेंटने थोडासा सपोर्ट करून प्रायव्हेट लोकांची ते सर्वांचे कायापालट केली, त्याच्यामध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथे पर्यटक येतात। त्याच पद्धतीने काही छोटे छोटे किल्ले आहे, गड आहे छोटे छोटे, तर तेही त्याने एक आपली पण एक पॉलिसी आहे, तर तेही त्याने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढून आणि टुरिझमच्या दृष्टीने मॅनेज करायला काही लोकांना दिलं, तर ते मॅनेज पण झाली, पर्यटक पण वाढला आणि एकूण तिथली जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली। तर आपल्याला सुद्धा इथे याच पर्यटन करायचे, आपल्याकडे मी माहिती घेतली